मेरे को गाली गलौज देकर धक्का मारकर पुलिस स्टेशन में मैं कंप्लेंट दिया था उनका खिलाफ में, क्योंकि मेरे को डराया था। सबसे पहले इस चैनल के माध्यम को मैं क्रांतिकारी नमस्कार आज इन चैनल के माध्यम से मैं कहना चाहता हूं, बसवा कल्याण में जो सीएमसी के कमिश्नर है उनका हमारा बीच में ऑफिस में जाने के बाद थोड़ा वाद विवाद हुआ है। उसका मूल कारण क्या है बोले तो, बसवा कल्याण के अंदर जो भी सीए साइट है उसमें जितने भी कब्जा करे से लोग हैं उसको तुम एक्शन लेने के लिए करो बोल के उनको जाके मैं रिक्वेस्ट किया, तो उन्होंने मेरे को गाली गलौज देकर धक्का मारकर सीएमसी के अंदर से तू बाहर जाना और तेरे को देख ले तो बोल के मेरे को डरा कर और टेबल ऐसा मेरे को धमकी देकर टेबल को बढ़ा कर मेरे को बहुत डराने का जैसा मेरे को उन्होंने प्रेशर किया। तो सीएमसी में सभी सार्वजनिक लोग थे, सभी सिब्बंदी लोग थे, सबको मालूम है। और वो मालूम रहते हुए उन्होंने खुद आकर पुलिस स्टेशन में मैं कंप्लेंट दिया था उनका खिलाफ में, क्योंकि मेरे को डराया था। मैं पुलिस स्टेशन में कंप्लेंट दिया था। कंप्लेंट देने के बाद उन्होंने खुद आके माननीय पीएसए साहब जी के सामने पुलिस स्टेशन में आकर मैं जो भी उनको बात किया मेरा गलती है और मैं जो भी उनका लेटर का मैं उत्तर देने के लिए मैं पूरा सेक्शन अधिकारी को दिया है, उन्होंने नहीं दे रहा, मैं क्या करना बोल के उधर भी उन्होंने उनका कार्य वैफल्य कितना विफल है बोल के उन्होंने बता दिया। तो इसलिए मैं चैनल के माध्यम से कहना चाहता हूं कि हम एक निष्ठावंत कार्यकर्ता है, बहुजन समाज पार्टी से मैं स्टेट सेक्रेटरी हूं और मेरे पास सब कुछ जो भी जनता का जो भी समस्या रहता है वो समस्या को लेकर मैं ऑफिस के अंदर में गया था। तो उन्होंने मेरे को इतना दबाने का प्रेशर करके बहुत कुछ मेरे को इल्जाम लगाने का प्लान उन्होंने कर रहे, लेकिन उसको हम डरने वाला नहीं है, क्योंकि हम उनको इतना पूछा था कि बसवा कल्याण को डेवलपमेंट का पैसा 4 करोड़ रुपए आया था, तो उसमें आप एसीपी टीएसपी का पैसा कहां पर खर्च किया है और हैंडीकैप का जो कोटा रहता है, पीएसपी का जो कोटा रहता है, उनका पैसा कहां कहां खर्च किया है, तो इसका बारे में मेरे को जानकारी चाहिए बोल के मैं पूछने के बाद उनको बहुत गुस्सा आया। गुस्सा आके मेरे पास बहुत कुछ उन्होंने प्रेशर डालने का कोशिश किया। तो क्या ये क्यों कह रहा हूं बोले तो, तमाम बसवा कल्याण के जनता को मालूम होना चाहिए कि सीएमसी के कमिश्नर जी कितना भ्रष्ट है, तो सबको मैं पता करता हूं, क्योंकि बसवा कल्याण में क्या क्या चल रहा है सबको मालूम है। जो सीए साइट है उसमें उन्होंने सीएमसी का नंबर डाल के और टैक्स लेता है, टैक्स एक रहता है और जनता के पास पैसा कितना लेते हैं वो सब कुछ मेरे पास है रिकॉर्ड। तो जब मैं समय आता है समय के आधार के अनुसार मैं उनको उत्तर देने के लिए तैयार हूं। अभी मेरे बारे में जो भी अपप्रचार करने का जो कर रहे हैं उधर उनका सिब्बंदी वर्ग को लेकर जो भी अपप्रचार कर रहे हैं, मैं उसमें अगर कुछ भी मैं मेरा गलती रहे तो मैं उसको कभी भी उनका सामने किधर भी प्रेस मीट करने को बुलाऊं, मैं क्लियर उनको उसका बारे में मैं आमना सामना में उत्तर दे सकता हूं। खुद उन्होंने आके पुलिस स्टेशन में मैं गलती किया है मेरा माफ करो बोल के घंटा 2 घंटा बैठ के मेरे को सॉरी कहकर और खुद मेरे ऊपर ऐसा आरोप लगाते बोले तो उन्हें कितना बड़ा भ्रष्ट अधिकारी है बोल के ये आम बसवा कल्याण के आम जनता को मालूम मैं करके ही दिखाता हूं, क्योंकि ये काम सही नहीं किया कमिश्नर जी ने। और मैं देख रहा हूं बहुत दिनों से देख रहा हूं, 1 साल से देख रहा हूं मैं कमिश्नर जी को। मैं कल लेटर देके परसों के दिन जाके मैं पूछने को नहीं गया था, साल तक उनको समय दिया, मेरे को मिसगाइड करके 8 महीना तक मैं कल देते परसों देते ऐसा ही मेरे को मिसगाइड करके समय मेरे को बहुत कुछ बर्बाद करके वो समय को क्या करे व्यर्थ करे उन्होंने। तो बाद में क्या है उनको गुस्सा आया, मैं जो भी बात सच बोलने के बाद उनको गुस्सा आया कि मेरे ऊपर ऐसा किया है। तो पूरा सीएमसी कमिश्नर जी का पूरा उसमें गलती उनका है और आरोप हमारे ऊपर कर रहे हैं। उनका सिब्बंदी लोगों के साथ लेकर मेरे खिलाफ स्ट्राइक करने का वो सब कुछ कर रहे हैं। मैं इसको क्या डरने वाला नहीं है। अगर समय
संदर्भ के अनुसार मैं उसको भी मैं मेरे को क्या तो वो अगर प्रोड्यूस करो बोले तो वो सामने सामने आए तो भी वो भी मैं क्लियर कर दूंगा, क्योंकि उनके लिए मैं मेरे पास सब कुछ डॉक्यूमेंट्स भी है। मैं ये सुख भी नहीं बोल रहा, मेरे पास पेनड्राइव के साथ है। अगर समय आए तो मैं वो भी मीडिया के माध्यम से मैं जन जाहिर करने का काम करूंगा, क्योंकि एक निष्ठावंत व्यक्ति को वैयक्तिक मेरे को बहुत ठोस पहुंचाने का काम किया है। मैं उसको खंडन करता हूं, क्योंकि मैं ईमानदार कार्यकर्ता, सच्चा कार्यकर्ता, मैं बहुजन समाज पार्टी का स्टेट सेक्रेटरी रहता हूं और मेरे पार्टी के कार्यकर्ता लोग आए हैं। हमारे स्टेट के सेक्रेटरी अशोक बंटाकर जी आए हैं और जिले के प्रेसिडेंट कपिल गोरबले जी आए हैं और इधर डिस्ट्रिक्ट के वाइस प्रेसिडेंट सचिन गिरी जी आया है और हमारे तालुके के प्रेसिडेंट शंकर फुले जी आया है। और मैं ये कहना चाहता हूं, अगर सीएमसी के कमिश्नर जी अगर माफी नहीं मांगे तो स्टेट भर में आंदोलन खड़ा करके उनका क्या क्या किया है, उनका आए जब से अब तक कितना घोटाला किया है, सब कुछ मैं आम जनता के बीच में मैं जन जाहिर करने का काम करूंगा बोलकर मैं मेरा बात को इधर विराम देता हूं। सबको नमस्ते। मैं सबसे पहले इस चैनल माध्यम को धन्यवाद देते हुए आज जो बसवा कल्याण में बीएसपी की ओर से जो प्रेसमेंट किया जा रहा है, ये हमारे राज्य के सेक्रेटरी ज्ञानेश्वर सिंघारे सर जी है और हमारा और एक राज्य सेक्रेटरी अशोक मंडलकर सर जी है, हमारे जिला प्रेसिडेंट कपिल गोरबले जी है, जिला वाइस प्रेसिडेंट सचिन गिरी सर जी है और हमारे तालुका पदाधिकारी भी है। ये जो आज प्रेस मीट बुलाया है, क्यों बोले तो इसका मतलब क्या है बोले तो, जो हमारे सिंघारे साहब परसों का दिन 10 तारीख को जो कमिश्नर ऑफिस में गए थे, जो कमिश्नर ऑफिस में गए तो इनका हाथ बोलने में थोड़ा गुस्से से बोल के कमिश्नर साहब ने इनको गाली दिया बोलता है, सीएमसी कमिश्नर साहब ने इनको गाली दिया बोलता है। तो हमारा एक मुद्दा है, जो बसवा कल्याण में ऑफिस ये सार्वजनिक है या उनका खुद का है, हमें उन्हें ये जवाब देना चाहिए। और कोई भी सार्वजनिक ऑफिस में हर व्यक्ति छोटा से लेकर बड़ा तक कोई भी जा सकता है, तो उन्होंने गाली गलौज देना ये उनके लिए ठीक नहीं है। और इस चैनल के माध्यम से भी मैं बोलना चाहता हूं, पूरे बसवा कल्याण में जितने भी ये सीएमसी का अंडर में आता है, हम लोग भी उनको लेटर दिया हुआ है, 1 साल से पहले भी दिया। और अभी जितना भी आप लोग देख रहे हैं मीडिया में, उधर इधर बहुत सारे रोड खराब हो गए, नाली खराब हो गए, वो सब बहुत सारे भ्रष्टाचार है। लेकिन हम लोग कई को बहुत बोल के लेटर दे के थक गए, लेकिन उन्होंने रिपोर्ट नहीं दे रहे। मांगने के लिए गए तो उनके ऊपर हमला किया, उनके आदमी लोग आके धक्का मार के निकलना, तो ये हमें ये बर्दाश्त नहीं हो सकता। ये बसवा कल्याण है, बसवा कल्याण बोले तो अन्ना बसवण्ण का नाड़ है, ये पवित्र नाड़ है बसवेश्वर का। और इस पवित्र नाड़ में ये जो दादागिरी चल रहा है ये नहीं होना चाहिए, यही मेरा उद्देश्य है। और हमारे अभी वरिष्ठ बात करेंगे, अभी हमारे राज्य कार्यदर्शी बात करेंगे, मैं ये बोल के हमारा बात समाप्त करता हूँ। जो कल का जो हो गए कमिश्नर साहब ने, नगर सभा आयुक्त राजू बनकर साहब ने हमारा राज्य सेक्रेटरी ज्ञानेश्वर सिंघारे के ऊपर नगर पुलिस स्टेशन में कंप्लेंट किया है। वो कंप्लेंट क्या किया बोले तो, जो पहला जो लेटर अगर काम के बारे में लेटर दिए, वो लेटर के बारे में पूछने के गए तो इसके ऊपर गुस्सा करके और उसको गालियां देके अंदर से ढकल के भेज दिया है। भेजने के बाद क्या होगा, इन्होंने 10 तारीख 11 महीने में एक कंप्लेंट भी दिया ये राजू बनकर के ऊपर। बोलने के बाद उधर आके राजू बनकर साहब ने क्या बोले, हम तो जो बोले गुस्से में बोले हमारा गलती हुआ, ये आगे ऐसा होने को नहीं देता। बोलने के बाद हम पुलिस स्टेशन से उठा के बाहर आए। उसके बाद क्या हुआ बोले तो 12 तारीख 11 महीने में क्या किया, उन्हें जो हमारा राज्य सेक्रेटरी ज्ञानेश्वर सिंघारे के ऊपर केस किया है।
केस कैसे किया बोले तो उसका जो 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 काम करता है उसका ऑफिस में, उसको लेके हमारा ऊपर चूंकि क्या तो बोल के केस डाले हैं। उसका वास्ते हम बनकर साहब को एक बात बोलते हैं, ये जो ज्ञानेश्वर सिंगारे के ऊपर जो केस किए हैं वो वापस लेना और इन्हें माफी मांगना बोल के इतना बोल के हमारा बात खत्म। ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಪತ್ರಿಕಾ ಬಾಂಧವರಿಗೆ ಈ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಬಯಸುತ್ತಾ, ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ನಮ್ಮ ಸಹೋದರರು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಕರೆಯುವ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಏನಂತಂದ್ರೆ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ನಗರಸಭೆಯ ಆಯುಕ್ತರಾದ ರಾಜು ಬಣಕರ್ ಅವರು ಏನು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ಸಿಂಗಾರಿ ಅವರ ಮೇಲೆ ಒಂದು ಗೂಂಡಾ ರೀತಿ ದುರ್ನಡತೆಯನ್ನು ತೋರಿದ್ದಾರೆ. ಅದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಕರೆದಿದ್ದೇವೆ. ಕಳೆದ 8 ತಿಂಗಳಿಂದ ಸುಮಾರು 1 ವರ್ಷನೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ಸಿಂಗಾರಿ ಅವರು ಹಲವು ಮಾಹಿತಿಗಳನ್ನ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ಹಕ್ಕು ಕಾಯ್ದೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಕೇಳಲು ಕಚೇರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಆ ಮಾಹಿತಿ ಹಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಅವರು 8 ತಿಂಗಳಿಂದ ಯಾವುದೇ ಕಡತಗಳನ್ನ ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡದೇನೆ ಅವರನ್ನ ಸತಾಯಿಸಿ 8 ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅವರನ್ನ ಕಡೆಗಣಿಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಿನ್ನೆ ಮತ್ತೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಕೈಗೊಂಡಿದ್ದೀರಾ ಸರ್, ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಕಚೇರಿಗೆ, ನಗರಸಭೆ ಕಚೇರಿಗೆ ಹೋದಾಗ ಅವರು ಗುಂಡಾವರ್ತನೆ ನಡೆದುಕೊಂಡು ನಾನ್ ನಿನ್ ನೋಡ್ಕೋತೀನಿ, ಏನ್ ಮಾಡ್ತೀಯ ಮಾಡ್ಕೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಟೇಬಲ್ ಬಡಿಯುವ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗೆ ಒಂದು ದುರ್ನಡತೆ ತೋರಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಸಾದರ್ ಪಡಿಸೋದು ಏನೋ ವಿಷಯ ಅಂತಂದ್ರೆ, ಒಬ್ಬ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಷ್ಠಾವಂತ ಪಕ್ಷದ ಒಬ್ಬ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯ ಪರಿಸ್ಥಿತಿನೇ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ರೀತಿ ಮಾಡಿಟ್ರೆ ಇನ್ನು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾವ್ದಾಗಿದೆ? ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ಸಿಂಗಾರಿ ಅವರು ತಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅಥವಾ ತಮ್ಮ ಯಾವುದೋ ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ಲಾಭಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಕಚೇರಿಗೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಇವರು ಯಾರು ನಗರಸಭೆ ಆಯುಕ್ತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜು ಬಣಕರ್ ಸಾಹೇಬರು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮರ್ತಿರ್ಬೋದು, ಅದು ಅವ್ರ ಕಚೇರಿ, ವೈಯಕ್ತಿಕ ಕಚೇರಿ ಅಲ್ಲದು. ಅದು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಒಂದು ನಗರಸಭೆ ಕಚೇರಿಯಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರಾಗಿರ್ಬೋದು, ಹೋರಾಟಗಾರರಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಲೀಡರ್ಸ್ಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಅವ್ರ ಜನರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಉಚಿತವಾಗಿ ವರ್ತಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮೊದಲು ಅವ್ರು ಕಲ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಇದರ ಪ್ರಯುಕ್ತನೇ ನಾವು ಒಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಅನ್ನ ಆಲ್ರೆಡಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಡಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಕರಣನ ದಾಖಲು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲಿ PSI ಸಾಹೇಬರು ನಮ್ಮನ್ನು ಮತ್ತು ನಗರಸಭೆ ಆಯುಕ್ತರನ್ನ ಕರೆಸಿ ಮುಖಾಮುಖಿ ಮಾಡಿಸಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದಾಗ ನಗರಸಭೆ ಆಯುಕ್ತರು ತಮ್ಮ ಒಂದು ಅಸಫಲತೆಯನ್ನ ಅಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ವಿ, ಏನ್ ಸರ್ 8 ತಿಂಗಳಾಯ್ತಲ್ಲ, ನಾವು ಕೊಟ್ಟಿರುವ ಕಡತಗಳನ್ನು ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ತಂದಿದ್ದೀರಾ, ನಾವು ಕೇಳಿರೋ ಮಾಹಿತಿ ಸಂಪೂರ್ಣ ಒದಗಿಸಿಲ್ಲ ಅಂತಂದಾಗ ಅವರು ಎಷ್ಟು ಅಸಹಾಯಕರಾಗಿ ಈ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಇದಕ್ಕೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ನ ಅಧೀಕ್ಷಕರೇ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲ ಸರ್, ನಾನು ನನ್ನ ಕೆಳ ಹಂತದ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಅದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಅವ್ರು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಹಾಕಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅಂದ್ರೆ ನೀವು ಹೇಳೋದು ಅರ್ಥ ಏನಂತಂದ್ರೆ, ನಿಮ್ಮ ಕೆಳ ಹಂತದ ಅಧಿಕಾರಿಗಳೇ ನಿಮ್ಮ ಮಾತು ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಆ ಒಂದು ಹುದ್ದೆ ಮೇಲೆ ಮುಂದುವರಿಯಲು ಅಸಮರ್ಥರು. ನಾವು ತುಂಬಾ ಮಾನವೀಯತೆ ಇರೋರು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಪ್ಪು ಚುಕ್ಕೆ ಇಲ್ಲದೆ ತರಹ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ಲಿ ಅಥವಾ ಸರ್ಕಾರದ ಯಾವುದೇ ಆಸ್ತಿ ಪಾಸ್ತಿ ಆಗಿರ್ಲಿ ಅದನ್ನ ಹಾಳು ಮಾಡದೇನೆ ಸಂವಿಧಾನಬದ್ಧವಾಗಿ, ಸಂವಿಧಾನ ಕಾನೂನಾತ್ಮಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೋರಾಟಗಳನ್ನ ಕೈಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮೂಲಕನೇ ನಾನು ತಮ್ಮ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ತಾವು ಆ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಯಲು ಅನರ್ಹರು. ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಹುದ್ದೆಗೆ ತಾವು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟು ಮನೆ ಕಡೆ ಹೋಗಬೇಕು. ಇದು ಬಸವಣ್ಣನ ನಾಡು, ಶರಣರ ನಾಡು, ಸೂಫಿ ಸಂತರ ನಾಡು. ಇಂಥ ನಾಡಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಮಾನಗೆಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿ ಇರೋದು ಇದು ಸೂಕ್ತ ಅಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಕೂಡಲೇನೆ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಏನು ನಗರಸಭೆ ಆಯುಕ್ತರಾಗಿದ್ದಾರೆ ರಾಜು ಬಣಕರ್ ಅವರು, ಅವರನ್ನ ಸೇವೆಯಿಂದ ವಜಾಗೊಳಿಸಬೇಕು. ನೂತನ ಆಯುಕ್ತರನ್ನ ಇಲ್ಲಿ ನೇಮಕ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತೊಂದು, ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯ ಮೂಲಕ ನಾವು ಆಗ್ರಹ ಪಡಿಸುವುದು ಏನಂತಂದ್ರೆ, ಮುಖ್ಯವಾಗಿ 8 ತಿಂಗಳಿಂದ ತಾವೇನು ಕಡತಗಳನ್ನ ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡದೇನೆ ಹಾಗೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಆ ಕಡತಗಳು ಇರ್ಲಿ, ನಾವು ಪ್ರಾಧಿಕಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅದರ ಮುಂದಿನ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ತೀವಿ. ತಾವು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಗುಂಡಾವರ್ತನೆಯನ್ನು ತೋರಿದ್ದೀರಿ. ಆ ಗುಂಡಾವರ್ತನೆಗೆ ಉಚಿತವಾಗಿ ಬಂದು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ಸಿಂಗಾರಿ ಅವರಿಗೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ತಾವು ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸ್ಬೇಕು ಸಾರ್ವಜನಿಕವಾಗಿ. ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಕಚೇರಿ ಕರೆದು ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸ್ಬೇಕು. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನೀವು ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸಲ್ವೋ ನಾವು 2 ದಿನಗಳ ಕಾಲ ತಮ್ಮ ಕಾಲಾವಕಾಶ ಕೊಡ್ತೀವಿ. ಆ 2 ದಿನಗಳ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೀವು ಕ್ಷಮೆ ಯಾಚನೆ ಮಾಡದೆ ಹೋದಲ್ಲಿ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿಯ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ನಗರಸಭೆ ಕಚೇರಿಗೆ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕಿ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡಲು ನಾವೆಲ್ಲ ಸನ್ನದ್ಧರಾಗಿದ್ದೇವೆ.
ಮತ್ತೆ ನಿನ್ನೆ ಅವರ ಯೂನಿಯನ್ ಮತ್ತು ಅವರ ಕೆಳ ಹಂತದ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಒಂದು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಅನ್ನ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ಸಿಂಗಾರಿ ಅವರ ಮೇಲೆ ಒಂದು ಪ್ರಕರಣವನ್ನು ಕೂಡ ದಾಖಲಿಸಿದಾರಂತೆ. ಇರ್ಲಿ, ಅದು ಕೋರ್ಟ್ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ಲಿ. ನಾವು ಪ್ರಕರಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಅವರು ಪ್ರಕರಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನ್ಯಾಯ ನಾವು ಕೋರ್ಟ್ ಹತ್ರ ಹೋಗ್ತೀವಿ, ಕೋರ್ಟ್ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ಲಿ. ಹಲವಾರು ಏನೋ ಸುಳ್ಳು ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನ ತಾವು ಜನರ ಮಧ್ಯೆ ಮತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮಧ್ಯೆ ಒಂದು ಗೊಂದಲ ಸೃಷ್ಟಿಸಿದಿರಿ. ಆ ಗೊಂದಲಕ್ಕೆ ಅತಿ ಶೀಘ್ರವಾಗಿ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ತಾವು ಒಂದು ವರ್ಷದ ಕಾಲ ಏನೋ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ. ಈ 1 ವರ್ಷದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ನಗರಸಭೆಯಲ್ಲಿ ಏನೇನು ಅವ್ಯವಹಾರ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಆ ಎಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣ ಅವ್ಯವಹಾರ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ನಮ್ಮ ಇದರಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಪೆಂಡ್ರೈವ್ ನಲ್ಲಿ. ಅತಿ ಶೀಘ್ರವಾಗಿ ಜನರ ಮುಂದೆ ಮತ್ತೊಂದು ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ಕರೆದು ಈ 1 ವರ್ಷ ಕಾಲದಲ್ಲಿ ತಾವು ನಗರಸಭೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕೋಟಿಗಳನ್ನ ಹಗರಣ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಆ ಎಲ್ಲ ವ್ಯವಹಾರನ ನಾವು ಜನರ ಮಧ್ಯೆ ತೋರಿಸ್ತೀವಿ. ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಜನತೆಗೆ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆ ದಕ್ಷ ಅಧಿಕಾರಿಯನ್ನ ತರಿಸುವ ಮೂಲಕ ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿಯ ತಾಕತ್ತು ಮತ್ತು ಬಹುಜನ್ ಸಮಾಜ್ ಪಾರ್ಟಿಯ ನಿಷ್ಠೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ತೋರಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತುಗಳಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಭಾರತ್.